ते इथले लोकप्रतिनिधीच उदासीन आहे. गेली 25 वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत. मग राजीनामा द्या ना. इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी, दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल, साधा गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवता येत नाही, गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय, तर आता जागे झालेत आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेताय. बरं, मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका. त्या बैठकीला सिडको एमडी नाही, त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत, त्या बैठकीला कलेक्टर नाहीत, त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रे कोळी युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहेत, ज्यांनी याच्या विषयावर अभ्यास केलाय, ती मंडळी नाहीत. नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणं देता. मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना, इथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना, जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि सांगतायत की आम्ही कुठे मिनिट्स कुठे आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात, नगररचना सचिवांकडे बसलात, मिनिट्स कुठे आहेत? माझी मागणी आहे, हे मिनिट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फाईली क्लिअर करायला गेला होतात, आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून. मिनिट्स नाही. श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही? 12.5% मोबदला मिळावा म्हणून संजय भाटियांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती, कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल. त्याचं 4-4.5% आजही राहिले. एक श्वेतपत्रिका गरजेपोटी घरं नियमित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने आणि सिडकोने जाहीर केली पाहिजे. जोपर्यंत हा व्हाईट पेपर जाहीर होत नाही, हे 3 लोक जातात. गणेश नाईक साहेब गेले, बॅनर लावले नाटा साहेबांनी. परत मग मंदाताई गेल्या. जर गणेश नाईक साहेब म्हणतात की प्रश्न सुटलाय, मग मंदाताई का जात आहेत? मंदाताई म्हणतात प्रश्न सुटलाय, मग नाटा साहेब का जात आहेत? ही निव्वळ धुळफेक आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाबद्दलचा उत्साह, आनंद नाही. प्रकल्पग्रस्त आता यांना विटलेत आणि कंटाळलेत. माझं म्हणणं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर एकदा विश्वास दाखवा. एकदा प्रकल्पग्रस्त इथल्या तरुणांनी विश्वास दाखवावा. निश्चितपणे आपला भ्रमनिरास होणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून माझी शाश्वती आहे. सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आम्ही लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातला एक ठोस निर्णय आम्ही निश्चितपणे प्रकल्पग्रस्तांसाठी घेऊन येऊ.